दलित संशोधक ज्यांनी भारतातील पहिल्या जातीय अत्याचार कायद्याअंतर्गत बौद्धिक संपत्तीच्या प्रकरणात तब्बल 127 कोटीची भरपाई जिंकली, सिप्रा आणि शिवशंकर ह्या दाम्पत्याने यशस्वीरित्या सिद्ध करून दाखवले की त्यांच्या बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीमुळे त्यांना केवळ वैयक्तिक आणि आर्थिक संकटाचा सामना न करता नोकरी आणि त्यांच्या उपजीविकेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांच्या राज्य यंत्रणा उपकरणालाही मोठा अडथळा निर्माण झाला। प्रकरण तसे नागपुरातील। नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज। मी विजय खवसे। नागपुरातील लक्ष्मीनगर भागात या उच्चप्रभू भागात सिप्रा व शिवशंकर भाड्याने राहायचे, पण दलित असल्याने त्यांना त्रास देणे सुरू झाले। ज्या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्याच भूमीत एका बौद्ध दलित कुटुंबाचा मोठा छळ झाला। त्याला मात्र त्या पीडित कुटुंबाने मात दिली। 1000 नाही, 1 लाख नाही, 1 करोडही नाही, तब्बल 127 करोड रुपयाची भरपाई करून देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला। मनुवादी घरमालक हरला व सिप्रा व शिवशंकर दास जिंकले। काय कहाणी आहे, संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा, कुठेही स्किप करू नका। कल्पना करा की कोणी असा व्यक्ती ज्याचे कधीही कायद्याचा अभ्यास केलेला नाही किंवा न्यायालयात पाऊलही टाकलेले नाही, त्यांना अचानक एखाद्या खटल्याचा भाग बनवा लागतो, स्वतःची बाजू मांडावी लागते आणि तेही फक्त व्यक्तिगत न्यायासाठीच नव्हे तर कायदेशीर उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी हा संघर्ष करावा लागतो। ही लढाई आणखी कठीण होते जेव्हा विरोधक एखादी व्यक्ती नसून संपूर्ण राज्य यंत्रणा असते, जी वरिष्ठ विधी तज्ञालाही मात देते। डॉक्टर सिप्ला कमलेश वुके आणि डॉक्टर शिवशंकर दास म्हणतात, जर तुम्ही दलित असाल आणि शिक्षण हीच तुमची एकमेव संपत्ती असेल आणि कोणीही ती तुमच्यापासून हिरावून घेत असेल, तुमचे स्वप्न उद्ध्वस्त करून समान संधीचा तुमचा अधिकारापासून तुम्हाला वंचित करत असेल, तेव्हा तुम्ही नेमकं काय कराल? तुम्ही गप्प मुळीच बसणार नाही, तुम्ही त्यास लढा द्याल आणि आम्ही तेच केले। या दलित दाम्पत्याने न्यायालय व्यवस्था बौद्धिक संपदा ही एक मालमत्ता असल्याने मान्य करायला भाग पाडून इतिहास रचला। त्यांनी ती जंगम मालमत्ता सारखीच मौल्यवान असल्याचे सिद्ध करून दाखवले आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत भरपाई देण्यायोग्य असल्याचेही पटवून दिले। त्यांनी त्यांच्या बौद्धिक संपत्तीच्या नुकसानासाठी एकूण 127 कोटी 55 लाख 11,600 ही अंतर्गत मूलभूत किंमत आणि 3 कोटी 91 लाख 85,000 ही बाह्य साधनात्मक किंमत म्हणून मांडली। या नुकसानीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, कारण त्यांची उपजीविकाच नष्ट झाली असून त्यांच्या राज्य यंत्रणा उपकरणालाही गंभीर धक्का बसला होता। 10 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि महाराष्ट्र सरकारला त्यांच्या नुकसानासाठी भरपाई देण्याचा आदेश दिला। 24 जानेवारी 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली विशेष अनुज्ञापत्र याचिका SLP फेटाळून लावली, ज्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाला दुजारा मिळाला। या निर्णयाने आता एक महत्त्वपूर्ण उदाहरण प्रस्थापित केले, कारण अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीला भरपाईसाठी पात्र मानले आहे। हा खटला न्यायमूर्ती BV नगरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावला गेला। या संशोधकांच्या संकटाची सुरुवात 8 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली, जेव्हा नागपूर शहराच्या लक्ष्मीनगर भागातील त्यांच्या घरावर त्यांच्या गैरहजेरीत छापा टाकण्यात आला। हा कट त्यांच्या घरमालकाने काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला होता। हे घर दीक्षाभूमीपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर होते। या कारवाईत त्यांची सर्वात मौल्यवान बौद्धिक संपत्ती चोरीला गेली। लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह मध्ये संग्रहित विस्तृत संशोधन माहिती
5,000 सर्वेक्षण नमुने, शैक्षणिक प्रकाशने आणि प्रमाणपत्रे ही संपत्ती त्यांचे अनेक वर्षाचे परिश्रम आणि समर्पणाची प्रतीक होती. ही घटना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातच घडली. ते ज्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत होते. आणि अशी ही महत्वाची घटना नागपूर शहरात, म्हणजे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्याच दीक्षाभूमीच्या परिसरात ही घडली. ही एक खूप दुःखद घटना म्हणावी लागेल. आजही म्हणजे जातीय भेद निर्माण आहे या घटनेवरून दिसते. पण मात्र या संपूर्ण घटनेला जे सिप्रा आहे आणि त्यांचे पती आहेत, त्यांनी मात्र लढाई दिली, स्वतः लढाई दिली, न्यायालयीन लढाई दिली, तेव्हा ते जिंकले. आणि हे सिद्ध करून दाखविलं की खरोखर न्यायालयावर सुद्धा आजही विश्वास आहे. ही जी केस होती ही खरं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता 24 ऑक्टोबरला 24 जानेवारी 2025 ला आलेला आहे. आणि जी याचिका होती ती आमची नव्हती. याचिका जी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने केली होती. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची याचिका डिसमिस केली आहे सुप्रीम कोर्टाने. तर याच्यामध्ये असं झालं होतं की 10 नोव्हेंबर 2023 ला बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचनी एक डिसिजन दिलं होतं. ते डिसिजन असं होतं की जे विक्टिम्स आहेत, म्हणजे आम्ही एक केस तिथे टाकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय दिला होता की अट्रॉसिटी ऍक्ट, SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्टच्या अंतर्गत डॅमेज टू प्रॉपर्टी यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं जे डॅमेज झालेलं आहे विक्टिम्सचं, त्यांना त्या डॅमेज साठी कॉम्पन्सेट करण्यात यावं. आणि हे पहिल्यांदा झालं होतं, कारण म्हणजे ही पहिलीच केस होती ज्याच्यामध्ये असा निर्णय आला होता. कारण या आधी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची तर पहिले कधी केस आलीच नव्हती. दुसरं, स्टेटचं हे म्हणणं होतं की आम्ही कॉम्पन्सेट करू शकत नाही आणि कॉम्पन्सेशन कारण कॉम्पन्सेशन करण्याचं काही प्रोव्हिजनच नाहीये, कुठली तरतूदच कायद्यात नाहीये. आणि त्यामुळे आमचा काही विषयच नाहीये हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं डॅमेज झालं असेल. आम्ही फक्त एखादी चल किंवा अचल संपत्ती जर असेल दुसरी जी फिजिकल फॉर्म मध्ये आहे, त्यालाच आम्ही कॉम्पन्सेट करू शकतो त्या कायद्याच्या अंतर्गत. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याच्यात मोडत नाही, हे स्टेटचा युक्तिवाद होता. परंतु आम्ही जेव्हा कोर्टामध्ये ते कन्व्हिन्स करून दिलं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज ऑल्सो अ प्रॉपर्टी अँड कॉम्पन्सेबल, आणि तेव्हा मग ते कोर्टाने मान्य केलं. आणि त्याच्यासाठी आम्ही भरपूर त्याला काय म्हणतो, एव्हिडन्सेस आणि लॉजिकल जितकेही आमचे आर्ग्युमेंट्स असू शकतात ते आम्ही कोर्टासमोर मांडले आणि कोर्ट पण कन्व्हिन्स झालं. आणि तर हे निर्णय आलं 2023 मध्ये नोव्हेंबर 10 तारखेला. याच्या विरोधात, म्हणजे याला चॅलेंज करण्याकरिता त्या लोकांनी म्हणजे स्टेटनी सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं होतं. त्याची ती ऑर्डर आणि सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली की तुम्हाला द्यावंच लागेल. कारण आणि त्यांनी हायकोर्टाचं जे डिसिजन आहे त्याला तसंच ठेवलं, त्याला कायम ठेवलं. कास्ट हेट्रेडमुळे, म्हणजे जातीय द्वेष, त्याच्यातून जातीय द्वेषातून एक क्राईम करण्यात आलं होतं आमच्या विरोधामध्ये, आमचेच जे घरमालक होते त्यांच्याकडनं. आणि हे सगळं झालं होतं स्टेट त्याच्यामध्ये, पोलीसवाले त्याच्यासोबत होते. आणि आता पोलिसांनी त्याची मदत घेतली की त्यांनी पोलिसांची मदत घेतली हे आम्हाला माहिती नाही, पण स्टेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये, म्हणजे स्टेट पोलीस इन्व्हॉल्ड आहे. तर त्याच्यामुळे असं होतं की
आणि जे नुकसान झालं ते असं नाही झालं की फक्त माझं फर्निचर तुटलं किंवा माझ्या बाकी वस्तू गहाळ झाल्या किंवा नष्ट झाल्या. माझं जे सगळ्यात महत्वाचं जी माझी प्रॉपर्टी होती ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होती, रिसर्च डेटा होता जो 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 नष्ट करण्यात आला होता ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये त्या लोकांनी काय केलं, आमचे सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट्स चोरले त्यांनी. सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट्स, डिग्रीज, मार्कशीट्स, ओरिजिनल पब्लिकेशन्स, आमचे आमचे तिघांचेही पासपोर्ट्स आणि लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क ज्याच्यामध्ये हा सगळा डेटा स्टोर्ड होता. तर हे सगळं जे होतं याच्याने म्हणजे नेमकं झालं काय की याच्याने फक्त मला आर्थिक नुकसान नाही झालं. मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याने आर्थिक नुकसान नाही आहे, हे माझं पूर्ण करिअर डिस्ट्रॉय झालेलं आहे याच्याने. कारण एक तर आहे की जीवनाचा एक मोठा भाग एज्युकेशन अर्जित करण्यात गेलेलं आणि त्याच्यातून जे माझे सर्टिफिकेट्स आहेत ते जे सर्टिफिकेट त्याचं जे प्रमाण आहे ते माझे सर्टिफिकेट्स आहेत ते गेले. त्याच्यानंतर त्या एज्युकेशनच्या बेसिसवर जे मी रिसर्च करत होते, आम्ही जे रिसर्च करत होतो ते रिसर्च त्याचा पूर्ण डेटा आणि ते जे रिसर्च होतं ते कुठल्या इन्स्टिट्यूटला सबमिट करायचं नव्हतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. कारण तिथे काय असते की समजा आम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशन साठी काम करत आहोत तर तो डेटा इन्स्टिट्यूशनची प्रॉपर्टी होऊन जाते. मग तो जरी मी कलेक्ट केला किंवा काही, पण इथे तसं नव्हतं. हा जो डेटा होता हा सेल्फ फंडेड डेटा होता. हे याच्यावर आम्हीच काम केलं होतं, ही आयडिया आमची होती, याच्यावर रिसर्च आम्ही करत होतो आणि त्याच्या मागे आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि त्याच्या फुलफिलमेंटसाठी आम्ही हा रिसर्च हाती घेतला होता. तर त्याच्याने कसं झालं ना की जेही नुकसान झालं त्याच्यातून ते फक्त आमचं झालं. तर हे होतं मेन जी स्टडी होती ती होती नागपूरमध्ये. नागपूर हे खरं तर एक कल्चरल रेव्होल्युशनची जागा आहे. मग ते काहीही असो, म्हणजे ते जर आपण दीक्षाभूमी हे एक प्रतीक घेतलं किंवा RSS हेडक्वार्टर हे प्रतीक घेतलं, दोन्ही अगदी विपरीत आयडिओलॉजीचं एक असं केंद्र आहे ही सिटी. आणि त्याच्यामध्ये असं आहे की आम्हाला खूप साऱ्या उणीवा जाणवत होत्या पॉलिटिक्सला घेऊन. कारण आम्ही दोघेही पॉलिटिक्सचे स्टुडंट्स आहोत. तर त्याच्यामुळे त्याला जेव्हा आम्ही पॉलिटिकल दृष्टिकोनातून बघत होत्या त्या सिटीला, तेव्हा आम्हाला खूप साऱ्या असं डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आढळून आल्या. आणि म्हणून मग आम्ही हा रिसर्च हाती घेतला की बघूया आपण की काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आम्ही मग युथला स्टडी करण्याचा प्रयत्न केला. युथची जी सोशिओ पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे, सोशिओ पॉलिटिकल अवेअरनेस आहे, ते किती त्याची पातळी काय आहे हे समजण्याचा आम्ही प्रयत्न करायचा केला होता. आणि तो हा रिसर्च होता आणि खूप मोठा डेटा होता. ऍक्च्युली 5,000 स्टुडंट्सचा तो डेटा होता आणि जवळजवळ 50-55 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये जाऊन वेगवेगळ्या कॉलेज, युनिव्हर्सिटीज, लायब्ररीज आणि बाकीही असे जे सेंटर्स असतात जिथे स्टुडंट्स अभ्यास करतात किंवा एकत्र येतात, अशा ठिकाणी जाऊन आम्ही तो डेटा एकत्र केला होता. आणि याला बरेच वर्ष लागले होते. म्हणजे असं नाही की कारण त्याचं क्वांटम खूप मोठं होतं, 5,000 सॅम्पल डेटा. आणि तो ओपन, त्याला काय म्हणतो, असं टिकमार्क वाले आन्सर्स नव्हते, ओपन हे होतं. तर म्हणजे त्याला ओपन क्वेश्चन्स होते. तर त्याच्यामुळे त्याचं अनालिसिस करायला खूप वेळ लागतो आणि त्याचं प्रोसेसिंग करायलाही खूप वेळ लागतो. खूप जास्त तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट लागते. तर असा तो रिसर्च होता. त्याच्याने कसं झालं, आणि त्या रिसर्चने आम्हाला एका 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 अशा आयडियाला रिजुविनेट करण्याकरिता प्रेरित केलं की आम्हाला मग त्याच्यातून एक मार्ग सुचला. आणि मग आम्ही डिसाईड केलं की आम्हाला एक पॉलिटिकल स्कूल एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. आणि खरं तर त्याच्यामध्ये असं नवीन आम्हाला काही करायची गरज नाही पडली, कारण डॉक्टर आंबेडकरनी हे
ही स्कूल ऑलरेडी चालवली होती. 1956 मध्ये त्यांनी ही एस्टॅब्लिश केली होती. अगदी स्कूल ऑफ पॉलिटिक्स. हा, तर नाही, स्कूल ऑफ पॉलिटिक्स नव्हतं. त्या संस्थेत त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. हा, करेक्ट. तर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. आणि जर त्याला आपण बघितलं तर त्याचं जे कोर्स करिक्युलम असो किंवा त्याचं जे मोटिव्ह होतं ते त्याही काळामध्ये अतिशय प्रगत होतं. ते इतकं इनोव्हेटिव्ह होतं त्याही काळामध्ये. आणि आजही त्याचं जे रेलेव्हन्स आज आम्हाला लक्षात आलं जेव्हा आम्ही ते रिसर्च करतो, तर त्याचं रेलेव्हन्स आजही तेवढंच महत्वाचं आहे, किंबहुना ते अजून वाढलेलं आहे, ते आमच्या लक्षात आलं. आणि तशा इन्स्टिट्यूशननीच जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या समाजाचे, लिडरशिपचे प्रॉब्लेम्स असोत किंवा त्यांचं सोशिओ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचं प्रॉब्लेम असो, तो फक्त त्या इन्स्टिट्यूशनच्या थ्रू आपण भरून काढू शकतो. एक मार्ग आहे तो त्याला भरून काढण्याचा. तर आणि त्यामुळे आम्ही ते डिसाईड केलं होतं की ही स्कूल एस्टॅब्लिश करायची आहे. तर हा डेटा गेल्यामुळे त्या स्कूलचं जे एस्टॅब्लिशमेंटचं जे प्रोसेस होतं ते सगळं अगदी संपुष्टात आलं आमचं. तिथून आम्ही पुढे जाऊच नाही शकलो, कारण डेटा गेल्यामुळे आम्ही कुणाला फंडिंगसाठी अप्रोच नव्हतो करू शकत, कारण जे आम्ही केलेलं आहे, जेही रिसर्च केलेलं आहे ते कुठे प्रेझेंट नाही करू शकणार, ह्या स्थितीमध्ये आम्ही आलो होतो. आणि एवढ्या वर्षाची सारी मेहनत आणि आतापर्यंतचा जो रिसर्चचा प्रवास होता तो सगळा संपुष्टात आला होता. प्रश्न असाही झाला की जे काम करत होतो किंवा जे करणार होतो ते तर आलं संपुष्टात, परंतु जी महत्वाची हे अशी सिच्युएशन आली की आम्ही जे एज्युकेशन अर्जित केलेलं आहे त्याचाही आम्ही उपयोग करण्याच्या सिच्युएशन मध्ये नव्हतो, कारण सर्टिफिकेट्स पण चालले गेले होते. आणि बाकीच्या जेवढे नॉन ड्युप्लिकेबल सर्टिफिकेट्स जे असतात ज्याच्याने आपलं मेरिट बनते कुठल्याही जॉबसाठी, ते मेरिट सुद्धा म्हणजे संपुष्टात आलं होतं. तर ही खूप मोठं सेटबॅक होतं फ्रॉम करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि त्यामुळे हे आमच्याकडे असं होतं ना की आम्ही सगळंच गमावलेलं आहे, संपूर्ण, म्हणजे काही उरलंच नव्हतं. आणि त्यामुळे लढा देणं हा एकमेव मार्ग आमच्याकडे उरला होता. आणि जेव्हा हे तुम्हाला कळतं की तुमच्याकडे सोशल कॅपिटल नाहीये, तुमच्याकडे पॉलिटिकल कॅपिटल नाहीये, कुठलंच प्रोटेक्शन नाहीये, तेव्हा एकच मार्ग उरतो आपल्या पुढे. आणि तो म्हणजे आमच्याकडे जो उरला होता तो म्हणजे लीगल प्रोटेक्शन जे आम्हाला आहे, किंवा लीगल जे कॅपिटल आमच्याकडे आहे, फक्त आम्ही त्याचाच उपयोग करू शकत होतो. तेवढंच एक आशेचं किरण आमच्याकडे होतं की न्याय आम्हाला पॉलिटिकली नाही मिळू शकत, न्याय आम्हाला कुठल्याच दुसऱ्या मार्गाने नाही मिळू शकत, फक्त न्याय मिळेल तर लिगलीच मिळेल. हे एवढंच म्हणजे क्लिअर होतं. आणि म्हणून आम्ही मग लिगलच रस्ता म्हणजे लिगलच मार्ग कायदेशीर लढाई तुम्ही लढला. हो, मग कायदेशीरच लढाई एक होती, एकमेव जी आमच्या हातात होतं, एक मात्र मार्ग आमच्याकडे उरला होता. पण हा जो 5,000चा जो डाटा जो होता तो तुम्ही विद्यापीठ, कॉलेज, इन्स्टिट्यूशन म्हणजे कुठून जमा केला होता तो? हे वेगवेगळे कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन, मुलांचे हॉस्टेल्स आणि लायब्ररीज, इथे जाऊन जिथे एकत्र स्टुडंट्स बसतात, डिस्कस करतात आणि हे सगळं होते, तिथून आम्ही कलेक्ट केला होता. त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन, बरेच सेशन्स घेऊन आम्ही तो डेटा हे केला होता. तो म्हणजे तो लिखित फॉर्मॅट मध्ये होता, व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये होता, काय म्हणजे स्वरूप काय होतं त्याचं? नाही, त्याचं जे कलेक्शन होतं ते तर एक फॉर्म होता जो आम्ही भरून घेत होतो. आणि त्याचं जे प्रोसेसिंग आहे ते कम्प्युटरमध्ये झालं होतं. ते त्याचं सारं डेटा एंट्री, डेटा प्रोसेसिंग, मग त्याच्यानंतर डेटा अनालिसिस, हे सगळं काही तयार होतं. आणि हे सगळं त्या कम्प्युटरमध्ये सेव्ड होतं.
आता जसं डिजिटल फॉर्म मध्ये जे काही आहे, जसं ईमेल मध्ये असेल किंवा काही, तर तो कसा असतो की तो तो तुटक तुटक कुठेतरी डेटा असतो. तसा काही डेटा म्हणजे तो जो पूर्ण कम्प्लीट सॉलिड ज्याच्यामध्ये पूर्ण झालं होतं ते लॅपटॉप. आता कसं झालं की 2019 मध्ये चोरी झालेले काही सर्टिफिकेट्स क्राईम ब्रांच नागपूरनी रिकव्हर केले आरोपितांकडून. परंतु परंतु लॅपटॉप आजही त्यांच्याचकडे आहे. आजही त्यांच्याचकडे आहे लॅपटॉप. लॅपटॉप अजूनही त्यांनी आम्हाला परत केलेला नाही. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळा जो डेटा आहे, लॅपटॉपची किंमत जी असते त्याच्यापेक्षा त्या डेटाची किंमत खूप जास्त असते. तर हा जो हे जे नुकसान आहे हे तुम्ही लॅपटॉपच्या किमतीने नाही मोजू शकत. मला तुम्ही दुसरं लॅपटॉप आणून दिलं किंवा मला म्हटलं ही रक्कम घे आणि दुसरं लॅपटॉप घे, त्याच्याने माझं त्याच्यामधला जो डेटा आहे तर हा त्याची कुठे किंमत. चोरला होता? कुठे चोरला होता? कुठल्या ठिकाणी? कोणत्या आमच्या ठिकाणी? नागपूरच्या घरी, आम्ही नागपूरला राहत होतो, नागपूरच्या घरून त्यांनी कोणत्या चोरलं. एरियामध्ये होतात तुम्ही? ही आहे लक्ष्मीनगर एरिया, अगदी हा. दीक्षाभूमीच्या अगदी जवळचा, म्हणजे दीक्षाभूमीला लागूनच. दीक्षाभूमी आहेच लक्ष्मीनगर एरियामध्ये. लक्ष्मीनगर आणि बजाजनगर एरियाच्या बॉर्डरवर दीक्षाभूमी आहे असं म्हणता येईल की दीक्षा हे दोन एरिया इज डिवायडेड बाय दीक्षाभूमी. मग तिथे तर आपल्या लोकांची लोकसंख्या भरपूर आहे आंबेडकर. तिथे अशी पद्धतीची घटना घडत असताना काही मदत झाली का मग? कसं पोलिसांनी आहे, तक्रार वगैरे घेतली का तुमची लगेच? नाही तक्रार, पोलीस तक्रार कोणाचीच नाही घेत लगेच. ठीक आहे ना, त्यात आम्ही काही अपवाद नाहीच की असं ह्या देशामध्ये आपण गेलं आणि हा पोलीसवाले म्हणा या 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 आम्ही तुमची तक्रार घेतो, असं कुठे कधीच होत नाही. तुम्हाला खूप खूप प्रयत्न करावे लागतात. कितीही कितीही संगीन क्राईम असेल तरीही पोलीसवाले तक्रार तर घेतच नाही. तर ती म्हणजे क्राईमच्या विरोधात जी लढाई आहे सगळ्यात पहिले तीच सगळ्यात म्हणजे ती सगळ्यात कठीण लढाई तीच आहे की झालेलं क्राईम नोंदवणं हीच ह्या देशामध्ये सगळ्यात कठीण पायरी आहे. तर पोलिसांनी तर घेतली नाही. म्हणजे जेव्हा हे सगळं झालं, आम्ही तर बाहेर होतो, म्हणजे आम्ही शहरात नव्हतो जेव्हा त्या लोकांनी घरात घुसून हा सगळा डेटा चोरून नेला. पोलीसवाल्यांनी तर तक्रार घेतली नाही. मग परत आम्हाला हायर अथॉरिटीजकडे जाऊन ती तक्रार नोंदवावी लागली. परंतु ते जे सेक्शन्स होते ते अगदी किरकोळ सेक्शन्स लावले त्या लोकांनी. आणि मग मग त्याच्यानंतर आम्हाला वारंवार खूप सारे एव्हिडन्सेस देऊन मग ते 2-2.5 महिन्यानंतर मग अॅट्रॉसिटी ऍक्टचे सेक्शन्स लागले आणि त्याच्यानंतर मग कारवाई सुरू झाली हळूहळू हळूहळू. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे हे होतं की स्टेटचं म्हणणं, जेव्हा आम्ही आमचं आमचं जे आम्ही जे सगळ्यात जास्त भर दिला होता तो हा होता की आमचं डेटा रिकव्हर करा. पोलिसांचं हे म्हणणं होतं. पोलिसांना आम्ही म्हटलं तर पोलीसवाले ते त्यासाठी तयार नव्हते. ते करतच नव्हते त्याला रिकव्हर करण्याचं. आणि त्यामुळे मग आम्ही हताश होऊन मग आम्ही डिसाईड केलं की मग कॉम्पन्सेशन द्यावं लागेल, कारण तुम्ही सगळंच बर्बाद केलेलं आहे आमचं. जर तुम्ही एक तर डेटा रिकव्हर करा नाही तर मग कॉम्पन्सेट करा. आणि मग तिथून ती लढाई सुरू झाली. आणि महत्व, आणि जसं आपण म्हणालात की आपले भरपूर लोक आहेत, आंबेडकरी लोक पण आहेत तिथे. कसं होते की जेव्हा तुमच्या घरी पोलीस येतात आणि असं काहीतरी तुमच्या घरून काही घेऊन जातात, तेव्हा काय होतं ना की जनरली लोकांची तुमच्याकडे बघण्याची जी नजर आहे ती एकदम चेंज होऊन जाते. तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल जे व्ह्यूज असतात ते अगदी चेंज होऊन जातात. त्यांना असं वाटते की अरे पोलीस जर आलेले तर नक्की काहीतरी असेल किंवा काहीतरी असेल जे आम्हाला नाही माहिती. आणि तसे ते जेएनयूच्या बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्याच्यामुळे काहीही असू शकते. तर सिच्युएशन अशी आहे, आमच्यासोबत जी सिच्युएशन आहे की लोकांनी म्हणजे मदत करण्यापेक्षा की, आणि असं नाही की आम्ही खूप जास्त एक्सपेक्ट केलं, कारण आमचं जे लॉसेस आहेत ते
सर्वसामान्य लोक समजतील असं नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे आमचे लॉसेस लोक हे समजू शकतात की यांच्या घरचं नासधूस झालं किंवा यांच्या प्रॉपर्टीला नासधूस झालेला आहे, परंतु करिअर वाईज काय सेटबॅक झालेलं आहे, काय सेटबॅक आलेलं आहे हे म्हणजे सर्वसामान्यांना समजणं जरा कठीण होतं. आणि समजा मदतही त्यांनी केली असती तरी कोणत्या लेवलवर मदत आम्हाला अपेक्षित होती आणि कितपर्यंत ते करू शकले असते याचं म्हणजे हे थोडंसं कठीण होतं त्या सिच्युएशन मध्ये. परंतु जे ओपिनियन मग बदलतात लोकांचे, तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतो, त्याच्यामुळे मग की आपण स्वतःच लढायची ही लढाई. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतःला आयसोलेट केलं आणि ही पूर्ण कायदेशीर लढाई मग एकदम ती पेपरवर आणि पेपर आणि पेन ह्या दोनच गोष्टींवर आम्ही केंद्रित केली. लोकांपासून म्हणजे सोशल स्ट्रेंथ पेक्षा जेही आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे जर बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे जर एज्युकेशन आहे आणि जर आपल्याला आपल्याला हे माहिती की कॉन्स्टिट्यूशन विल प्रोटेक्ट यू, तर ह्याच तीनच गोष्टींना घेऊन आम्ही तो लढा सुरू केला. स्थानिक पोलिसांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा रजिस्टर केला नाही, तर मग तुम्ही नॅशनल एसएसटी कमिशनकडे गेलात का? स्थानिक पोलिसांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा रजिस्टर केला की नाही केला? नाही, सुरुवातीला तर केलाच नाही, सुरुवातीला केलाच नाही. आणि आम्ही जेव्हा मग त्यांना पुरावे आम्ही जेव्हा पुरावे त्यांना दिले की हे जे पुरावे आम्ही देत आहोत हे म्हणजे कास्ट हेट्रेडचे पुरावे आहेत आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्सच्या अनुसार हे म्हणजे हा गुन्हा आहे. जे जे त्या लोकांनी केलं आमच्यासोबत ते अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे हे अॅट्रॉसिटी ऍक्टचे सेक्शन्स लावावेत, इन्वोक करावं अॅट्रॉसिटी ऍक्ट. परंतु तेही त्यांनी केलं नाही. आणि नंतर जेव्हा आम्ही मग कमिशनर ऑफ पोलीसला अप्रोच झालो तेव्हा मग त्यांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून मग ते सेक्शन्स लावले, जेव्हा की सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन्स होते की अॅट्रॉसिटी ऍक्ट लावत असताना प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची गरज नाही. आणि ते आम्ही त्यांना लिखितही दिलं. आम्ही त्यांना हे म्हटलं की आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतोय प्रिलिमिनरी इन्क्वायरी मध्ये, परंतु हे कोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत की अॅट्रॉसिटी ऍक्ट इन्वोक करण्याच्या वेळी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याची गरज नाही. तर हे सगळं जे प्रोसेस होतं ते आम्हाला जर, कारण आम्ही लॉ बॅकग्राऊंडचे नाही, तर परंतु आम्हाला ते सगळा अभ्यास करावा लागला आणि आम्ही तो केला. आणि त्याच्यामुळे हळूहळू एक एक स्टेप पुढे जात गेलो. असं झालं ते. नाही, आता काय आलं की तुमच्या घरून ती चोरी झाली, पोलिसांनी केली, पण तुमचं घर मालक असेल ना, तुम्ही नसताना घर मालकांनी कशी परवानगी दिली किंवा त्यांनी कशी जबाबदारी तोडलं ते? हे दोघांनी मिळून केलं, पोलीस आणि घर मालकांनी मिळून केलं. असं पण घर मालक सवर्ण होते काय? हो, ते घर मालक तर ब्राह्मण होते. आणि त्यांना आम्ही नको होतो तिथे. आधी तर ते फार चांगलेच राहिले आमच्यासोबत, फार चांगलं संबंध होते त्यांच्यासोबत, पण जेव्हा त्यांना आमची जात कळली तेव्हा मग आम्ही त्यांना नको होतो तिथे. तर ते त्या द्वेषातून मग त्यांनी हे म्हणजे हे सगळं घडवून आणलं. ऑब्वियस होतं की आणि कसं आहे ना की शेड्यूल कास्ट व्यक्ती सोबत आम्ही काहीही केलं तरी काय फरक पडणार आहे, असा एक ऍटिट्यूड असतो अप्पर कास्ट लोकांचा.
कारण सिस्टम त्यांच्यासोबत असते, सगळं काही सरकार त्यांच्यासोबत असते, पोलीस त्यांची असते. तर त्याच्यामुळे त्यांना काही फील नाही होत. त्यांना असं वाटतं की काहीही झालं तरी आम्ही आरामात न्याय देऊ शकतात. त्यामध्ये पोलिसांनी कुठेतरी चूक केली आणि त्या चुकीचा फायदा सुद्धा या दोघांना झाला. सुरुवातीला खूप मोठा त्यांना परिश्रम घ्यावे लागले, खूप मोठे परिश्रम घ्यावे लागले की पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून घेण्यासाठी. पण शिक्षित असल्या कारणाने त्यांनी तो लढा दिला आणि जिंकलाही. आणखीन हे उदाहरण जे आहे संपूर्ण देशामध्ये राहील की निवळ अनुसूचित जाती जमातीचा तुम्ही छळ करता आणि त्या छळाने म्हणजे त्रस्त होऊन जे परिवार राहतो तो दुःखी होतो, पण कुठेतरी त्यांना न्याय मिळतो. घर भाड्याचं घेतलं आणि अनुसूचित जाती जमातीची आहे म्हणून त्यांचा छळ सुरू केला. यावरूनच ते प्रकरण सुरू झालं आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू त्यांनी म्हणजे पळून नेल्या. मात्र आता त्यांना तब्बल 127 कोटी रुपये ही भरपाई देण्याचे आदेश झालेले आहे आणि ही एक मोठी लढाई जी आहे ते जिंकलेली आहे. शिप्रा आणि त्यांचे जे आहे दास हे दाम्पत्य जे आहे या जोडींना WS न्यूजचा सलाम. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हीही कसल्याही प्रकारचं न घाबरता असं एक मोठं पाऊल उचला आणि तुमच्यावर जर अन्याय होत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून तुम्ही अन्याय सहन करणारे बनू नका, नक्की अन्यायाशी लढत द्या. तर नक्कीच हे उदाहरण जे आहे शिप्रा उकेचं जे आहे हे उदाहरण संपूर्ण भारताला एक आदर्श देणारं उदाहरण आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा, पण मात्र त्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण अवश्य घ्या, शिकाल तर टिकाल आणि लढाल सुद्धा. आणि तेच या दाम्पत्याने करून दाखवलेलं आहे. सलाम या जोडीला. तर बघत रहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.